नांदूर शिंगोटे येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन बुद्ध निर्णय अभिवादन सभा घेत संपन्न झालाय. सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने पंचशील मित्रमंडळ नांदूर शिंगोटे, समस्त नांदूर शिंगोटे ग्रामस्थ यांच्या विद्यमानाने महापरिनिर्वाण दिन सभा घेऊन चासनाका या ठिकाणी संपन्न झालाय. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला लोकनियुक्त सरपंच सौ शोभा दीपक बर्के यांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करण्यात आला. ज्येष्ठ नेते आनंदराव शेळके, कृष्णा सानप, शशिकांत येरेकर, लहू पठारे, शुभ्रा पठारे, प्रणित पठारे, कुणाल पठारे आदींनी यावेळी महामानवाला अभिवादन करत आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी संपूर्ण नांदूर शिंगोटे ग्रामस्थ, ज्येष्ठ कनिष्ठ उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शशिकांत येरेकर यांनी केलं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनासाठी संपूर्ण नांदूर शिंगोटे ग्रामस्थांनी एकत्रित येत महामानवाला अभिवादन केलंय. नांदूर नगरीचे समतामूलक विचाराचे, समतेचे पाईक असणारे सर्व सन्मान्य ग्रामस्थ आज विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन संबंध विश्वात साजरा होत असताना मुंबई दादर चैत्यभूमी या ठिकाणी लाखो नव्हे तर करोडोंचा जनसमुदाय या महामानवास अभिवादन करण्यासाठी देशाच्या नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातून येत असतो. आणि त्यानिमित्ताने दरवर्षी प्रत्येक महापुरुषाची जयंती, पुण्यतिथी आपण सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन बंधुभावाने पुण्यागोविंदाने या ठिकाणी दरवर्षी साजरी करत असतो. त्याच प्रकारे ही ग्रामस्थांच्या वतीने आयोजित ही अभिवादन सभा आहे आणि त्यानिमित्ताने आपण सर्व उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. त्रिचरण पंचशील या ठिकाणी गावच्या प्रथम नागरिक शोभाताई दीपक बर्के यांना विनंती आहे त्यांनी प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करायचं आहे. भारताचं उत्तुंग असं व्यक्तिमत्व की ज्याच्या बुद्धिमत्तेची नोंद आजपर्यंत संपूर्ण जगाने घेतलेली आहे असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. प्रथमतः मी आपणा सर्वांच्या वतीनं त्यांच्या पवित्र अशा स्मृतीला मनापासून मानवंदना देतो, श्रद्धांजली अर्पण करतो. दरवर्षीच हा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो आणि अतिशय चांगली गोष्ट आहे, अभिनंदनीय अशी गोष्ट आहे की विशिष्ट वर्गापुरतं ती पुण्यतिथी किंवा ती जयंती साजरी न करता सर्वांना आमंत्रित करून या गावातील सर्वांच्या वतीनं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो. आता या कार्यक्रमाला मी दरवर्षीच बोलत असतो, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व इतकं मोठं आहे की त्यांच्याविषयीची माहिती ती संपतच नाही. आता काल परवा मी 2 गोष्टी पाहिल्या, एक फोटो बघितला आणि एक लेख वाचला. मी त्यांच्या अंत्ययात्रेचा फोटो मी पाहिला आहे. बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर मुंबईमध्ये जी अंत्ययात्रा निघाली, या महाराष्ट्रामध्ये 2 अंत्ययात्रा इतक्या मोठ्या निघाल्या आहे की ती तुम्ही मोजू शकत नाही. पहिली अंत्ययात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. हे 2 उत्तुंग व्यक्तिमत्व. म्हणजे तो फोटो असा नजरेत मावत नाही, इतका मोठा फोटो, इतका फार जनसमुदाय मुंबईला बाबासाहेबांना निरोप द्यायला आलेला. आणि दुसरा लेख मी वाचला, आपल्या हायकोर्टाचे आता नुकतेच निवृत्त झालेले न्यायमूर्ती भूषण गवई असं यांचा मी लेख वाचला आहे. अतिशय सुंदर असा लेखले, असं कोणतं क्षेत्र नाही. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी प्रकाश शेळके, नांदूर शिंगोटे.